एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आहे 1 तारीख आणि आज आहे गुरुवार. तर नवीन वर्षाची सुरुवातच खूप छान होत आहे आणि सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि नवीन वर्ष सर्वांना सुखमय जाऊ द्या. ज्यांच्या कोणाच्या ज्या इच्छा असतील ना ते स्वामी नक्कीच पूर्ण करतील. आणि माझं पण आता देवपूजा वगैरे मी करून घेतलेली आहे. घरात स्वामींची पूजा वगैरे करून घेतलेली आहे आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या म्हणजे लातूरमधलं स्वामी समर्थ महाराजांचं मठ दाखवणार आहे. तर नक्कीच व्लॉग पूर्ण पहा, स्किप करून व्लॉग कुणीही पाहू नका, पूर्ण व्लॉग पहा. तर कसं आज नवीन वर्ष आहे आणि स्वामींचं दर्शन तर मग घ्यायचंच आहे. त्यामुळे मग आज जाणार आहेत स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये जाणार आहेत आणि स्वामींचा आशीर्वाद घेणार आहेत. पण घरातली पण पूजा करून घेतलेली आहे मी आणि घरातली पण पूजा तुम्हाला दाखवणार आहे. तर व्लॉग पूर्ण पहा. तर इकडे मी उंबरट्याची पूजा वगैरे करून घेतलेली आहे आणि रांगोळी पण काढून घेतलेली आहे. उंबरट्याची पूजा मी कशी करते तुम्हाला माहितीच आहे. हळद आणि गोमूत्राचं लेपन करून उंबरट्याची पूजा करून घ्यायची आणि नंतर मग फुलं वगैरे ठेवून घ्यायची, हळद कुंकू लावून फुलं वगैरे ठेवून घ्यायचे. तर उंबरट्याची पूजा केल्याने कसं आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी येत नाही आणि सर्व काही पॉझिटिव्ह असतं. इकडे मी स्वामींची पण पूजा करून घेतलेली आहे, रांगोळी वगैरे काढलेली आहे छान अशी आणि फुलं वगैरे ठेवून हार लावून मस्त अशी सुंदर अशी पूजा करून घेतलेली आहे आणि आरती पण करून घेतलेली आहे. कारण की कसं थोडंसं सकाळचं मला थोडीशी गडबड असते कारण मुलांना स्कूलला पण जायचं असते. दोघंही मुलांची स्कूलसाठी खूप गडबड असते. तर इकडे आहो आणि मी निघालो आहोत आता स्वामी समर्थ मठाला. तर जवळच आहे आणि आज मोटरसायकलवरच जात आहात कारण की कसं मुलं असल्यावर आम्ही फोर व्हीलरमध्ये जातात आणि मुलं जर नसेल ना तर मग आम्ही टू व्हीलरवरच जातात. तर हाच रोड आहे, आपलं मठ जवळच आहे इथून, म्हणजे एक 5 मिनिटाचाच रस्ता आहे. तर इकडे आहो केळी पण घेत होते कारण की प्रसादासाठी आपल्याला केळी घ्यावंच लागते ना, असं आहे. आणि एवढी गर्दी होती तुम्हाला काय सांगू, आज खूपच गर्दी. आणि बाहेर अक्षरशः तुम्हाला सांगते मठाच्या बाहेर आम्ही तर थांबून म्हणजे आम्हाला आरती भेटलेली आहे. तर हे आहे आमच्या लातूरचं मठ, स्वामी समर्थ महाराजांचं मठ आहे. खूप छान आहे आणि खूप इथे आल्यानंतर ना एवढं मन प्रसन्न होतं ना, तुम्हाला मी काय सांगू, खूप छान वाटतं. आणि दर गुरुवारी आम्ही येतच असतो कारण की कसं गुरुवारी सकाळी आणि संध्याकाळची आरती इथे असते आणि खूप छान वाटतं. इकडून पाण्यातून म्हणजे जायचं, असं पाणी ठेवलेलं आहे त्यांनी, सिस्टीम केलेली आहे की पाण्यामधून आपण पाय धुवूनच जायचं. तर खूप गर्दी होती आणि पाठीमागच आम्ही तर उभारलेल्याच होतात आणि नंतर मग आम्हाला आरती वगैरे झाल्यानंतर दर्शन झालं. तर इकडे गर्दी पाहू शकतात, खूप खूप लेडीज आलेल्या होत्या आणि जेंट्स पण तेवढेच आलेले होते कारण की आज कसं नवीन वर्ष पण आणि गुरुवार पण. मग सर्वांचंच असं असतं की नाही, स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे, नवीन वर्ष म्हणल्यावर स्वामींचं तर दर्शन नक्कीच घ्यायचं आहे. असं आपण तर दर गुरुवारी येतो किंवा दर्शन घेतो, पण नवीन वर्षाचं एक वेगळंच असतं. त्यामुळे इकडे पाहू शकतो औदुंबर आहे ना, त्या साईडून पण एवढी गर्दी होती ना, फेऱ्या पण मारता येत नव्हत्या. तर इकडून आपण शॉर्टकटमध्ये या साईडून घेऊ शकतात, पण कसं आहे माहिती आहे का, मग ते म्हणजे दर्शन घेतल्यासारखंच नाही वाटत. त्यामुळे मग गर्दी का असे ना पण चालू होतं आणि थोडं थोडं त्यात मी शूट पण करत होते कारण की आज मला दाखवायचंच होतं की तुम्हाला आमच्या लातूरचं मठ कसं आहे स्वामींचं. तर खूप सुंदर मठ आहे. तुम्ही पण लातूरमध्ये राहत असताना खूप ताई मला मेसेज करतात की आम्ही पण लातूरमध्ये राहतात, तर त्यांना सांगत आहे मी, तुम्ही पण नक्की एका दिवशी या मठामध्ये जावा. खरंच एवढं सुख आणि एवढं छान वाटतं ना, खरं मन एवढं प्रसन्न होतं ना, असं वाटतं की
इथून आपण जायलाच नाही पाहिजे, एवढं छान वाटतं, एवढं छान वाटतं, खरंच सांगते मी तुम्हाला. मी पण गेले ना, आम्ही तर दर गुरुवारी जातोच, पण आम्ही जप पण करतो तिथं. आणि इकडे दर्शन वगैरे झाल्यानंतर ना मी निवांत बसले होते, कारण इकडे बसून जप वगैरे करतात सर्वजण. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला? व्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.